खुसखुशीत गव्हाच्या कापण्या. अगदी सोपी रेसिपी आहे, लगेच सुरू करूया. सगळ्यात आधी मी गुळाचं पाणी करून घेते. तर यासाठी मी घेतलं 1 कप गुळ. ही एकच वाटी पूर्ण रेसिपीमध्ये मी मेजरमेंटसाठी वापरते आणि त्यातच मी घेते पाऊण कप पाणी, म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी असं पाणी. या रेसिपीसाठी शक्यतो गुळच वापरा, त्यामुळे त्याची जी पारंपरिक चव आहे ती गुळामुळेच येते. साखर जर वापरली तर ती चव येणार नाहीये. गूळ पटकन विरघळावा यासाठी मी थोडंसं कोमट करून घेते. उकळी अजिबात काढायची नाही. गूळ विरघळला की पटकन हे भांडं मी बाजूला काढून घेते. आता गुळाचं पाणी मी थंड व्हायला ठेवलंय बाजूला. तोपर्यंत मी सगळी पिठं मिक्स करून घेते. इथे मी घेतले 2.5 वाटी गव्हाचं पीठ. पीठ घेताना मी असं व्यवस्थित वाटीमध्ये दाबून दाबून घेते, त्यामुळे पिठाचं प्रमाण हे अचूक राहील, कमी जास्त होणार नाही प्रत्येक वेळेस वाटीने घेताना. आता त्याच वाटीत मी घेतले अर्धा वाटी बेसन. आता टोटल माझ्याकडे 3 वाटी पीठ झालेले आहे. 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन. आता यात मी ऍड करते अर्धा टीस्पून किंवा चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून सुंठ पावडर, आणि थोडंसं जायफळ किसून घेते. बडीशेप आणि जायफळामुळे फ्लेवर खूप छान येतो कापण्यांना. आता मी घेते अर्ध वाटी तेल. या तेलाचं मोहन करायचंय, त्यामुळे मी गरम करून घेते. या गरम तेलाचं मोहन काळजीपूर्वक मी या सगळ्या पिठांमध्ये मिक्स करते. यामध्ये मी गरम गरम तेल ऍड केले, त्यामुळे सुरुवातीला मी थोडंसं चमच्याने सगळं मिक्स करून घेते. आता यात मी गरम तेलाचं जे मोहन ऍड केलं ते व्यवस्थित मी हाताने सगळ्या पिठाला लावून घेते आणि त्यामुळेच कापण्या एकदम खुसखुशीत होतील माझ्या. असं व्यवस्थित पीठ चोळून घ्यायचंय. चांगली 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित पीठ मी असं चोळून घेते, जेणेकरून सगळं तेल सगळ्या पिठाला लागेल. हे बघा, पीठ असं हातात दाबलं ना की त्याचा व्यवस्थित गोळा होतोय. याचाच अर्थ सगळं तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलेलं आहे. आता मी यात ऍड करणारे जे सुरुवातीला गुळाचं पाणी केलं होतं ना, ते मी गाळून घेतलंय आणि ते थोडं थोडं करून ऍड करते. अजिबात सगळं गुळाचं पाणी ऍड नाही करायचंय. थोडं थोडंच मी असं हातावर घेऊन पीठ मळायला घेतलंय.
पीठ मळताना एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायची की पीठ एकदम पातळ नाही मळायचं आणि एकदम जाडही नाही मळायचं. जसं पुऱ्या करताना आपण पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचं. आणि जर सपोज गुळाचं पाणी संपलं आणि अजून पण पीठ थोडंसं ड्राय वाटतं तर थोडंसं अर्धा टीस्पून किंवा 1 टीस्पून थोडंसं पाणी वापरू शकता किंवा हात ओला करून परत पीठ मळू शकता. किंवा सपोज जर गुळाचं पाणी जास्त झालं आणि पीठ थोडंसं ओलसर वाटतं तर गव्हाचं पीठ तुम्ही त्यात थोडंसं ॲड करू शकता. आता इथे पीठ माझं मळून झालेलं आहे. अगदी व्यवस्थित मला जशी कन्सिस्टन्सी हवी तसंच. आता मी लगेच कापण्या करायला घेते. जर हवं असेल तर 5 ते 10 मिनिटं पीठ तुम्ही झाकूनही ठेवू शकता, पण जास्त वेळ ठेवू नका कारण यात बेसनाचा वापर केला आहे त्यामुळे पिठात चिकटपणा होऊ शकतो. तर मी असं बऱ्यापैकी एक मोठा गोळा घेतलाय. चपातीला घेते त्यापेक्षा थोडासा मोठा आणि हातानेच थोडंसं मी प्रेस करून घेते म्हणजे मला लाटायला थोडं सोपं पडेल. आता कापण्या लाटताना ना एकदम जाडही लाटायचे नाहीत आणि एकदम पातळही लाटायचे नाहीत. मी पुढे दाखवते तुम्हाला मी किती जाड ठेवलेत. थोडंसं लाटून झालं की त्यावर मी थोडेसे तीळ स्प्रेड करून घेते. खसखस असेल तर खसखसही ॲड करू शकता. आमच्या घरात तीळ आवडतात त्यामुळे मी तीळ ॲड करते. असं व्यवस्थित दोन्ही बाजूने मी तीळ लावून घेते. आता लाटून झालंय आणि मी आता कट करून घेते. काजू कतली सारखा शेप असतो त्यामुळे मी असेच कट करून घेते. आणि असं चाकूने थोडंसं स्क्रॅप करून काढून घेते. ही बघा अशी एक कापणी असते आणि थिकनेस बघा. तुम्हाला व्हिडिओ बघून कळत असेल की मी किती जाड ठेवलेत. जेव्हा मी कापण्या लाटायला घेतल्यात तेव्हाच मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि अशा 8 ते 10 एकत्र घेऊन मी तळून घेते. कापण्या तळताना तेल एकदम व्यवस्थित तापलेलं हवं. तर काय होईल ना, तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर ह्या कापण्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत कारण या तेलात टाकल्या थोड्याशा फुलतात, त्या फुलणार नाहीत. आणि त्यामुळे तळायच्या आधी सुरुवातीला छोटासा तुकडा घेऊन तेलात टाका आणि जर पटकन तो बबल्स येऊन वर आला ना तर समजा तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि बाकीच्या कापण्या तळायला घ्या. गहू आणि गुळाच्या कुसकुशीत अशा कापण्या तयार. पाहिलं ना किती सोप्या आहेत आणि एकदम परफेक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे एकदा तरी करून बघाच. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.